आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम, आपले आजचे व्याख्याते श्री वाघ सर आणि इथे उपस्थित असलेले सगळे अध्यापक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ॲक्च्युली मला फीडबॅक किंवा रिव्ह्यू देण्याकरता इथे बोलवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही सगळेजण इथे आलात आणि आपल्या सरांनी जे व्याख्यान दिलं आहे ते तुम्ही ऐकलं असणारच, ऐकलं आहे, मनापासून ऐकलेलं आहे. मुळात आपण आयुर्वेदाचे विद्यार्थी आहोत. आपल्याला आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 गोष्टींवर आपलं सायन्स बेस्ड आहे, माहिती आहे. आपण जे काही आहोत म्हणजे वी बिकम व्हॉट वी ईट, जे काही आपण खातो त्याच्यानुसार आपलं शरीर आणि मन बनत असतं, हे आपण मान्य करतो आहे. आणि हे जे यांचं तपसेवा सुमिरन केंद्र आहे हे सुद्धा आहारालाच खूप जास्त महत्त्व देत आहे. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीचं जेवण किंवा अन्न सेवन केलं पाहिजे जेणेकरून की आपलं शरीर मन त्या पद्धतीने बनेल. तर आज वाघ सर आले, त्यांनी त्यांच्या टाईपची थेरपी सांगितली आहे की कुठल्या टाईपचं जेवण किंवा अन्न सेवन केल्याने आपण चांगलं आरोग्य प्राप्त करू शकू. पुढे तुम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी आहात, तुम्हाला भरपूर आहाराच्या टाईप्स शिकायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे पण या पण टाईपचं एक डाएट असतं असं तुम्ही थोडं विचारात ठेवा. आणि सरांनी हे जे व्याख्यान आपल्याला दिलं आहे आणि ह्यांच्या संस्थेतर्फे जे काही काम चालतं आहे, तर हे काम जे चालतं आहे तर त्या कामाला थोडंसं सायंटिफिकली प्रूफ केलं गेलं पाहिजे. किंवा हे म्हणजे मी सांगते किंवा सर सांगतात आहे म्हणून तुम्ही एक्सेप्ट करा असं मला म्हणायचं नाही आहे. तर तुम्ही स्वतः थोडंसं त्याच्यात विचार करा. त्यांच्याकडे पण काही रिसर्च असतील तर त्यांनी ते रिसर्च पब्लिश करावे आणि त्यानुसार मग त्यांचं कार्य पुढे जाऊ शकतं, म्हणजे एक्सेप्टेबल होऊ शकतं, राईट. तर इथे मला बोलवलं त्याबद्दल मी सरांच्या आणि सगळ्यांच्या आभार. थँक्यू सो मच. कांगणला काय म्हणतात, आरशाची काय गरज. आपले जे कोणी दीनदुखी व्याधीग्रस्त नातेवाईक असतील, शेजारी असतील, ओळखीचे असतील, त्यांना म्हणा तुम्ही या 9 ते 15 ऑगस्टच्या शिबिरला जा, 24 ते 29 ऑगस्ट शिबिरला जा आणि तुमचा रिव्ह्यू म्हणा, मग लोकांना सांगा, तुमचा अनुभव सांगा. म्हणजे याच्यात काही मी म्हटलं म्हणून ते खरं आहे असंही नाही, स्व अनुभव